सर्वेच्या आकड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान रंगलाय। सोशल मीडियात आणि विरोधकांनीही सर्वेतल्या काही आकड्यांवर आक्षेप घेतलाय। ज्या राज्यात 4 जागा आहेत त्या ठिकाणी भाजप 6 जागांवर पुढे कसा असा प्रश्न विरोधक करतायत। नेमका कशावरून हा वाद सुरू झालाय पाहूया। ना कुछ ऐसे राज्य हैं जिनका 4 सीट है, कुल मात्र 4 सीट है और वहां 6 सीट दिखा रहे हैं। ये हरियाणा मध्ये जागा आहेत, पण हरियाणा मध्ये बीजेपी आणि एनडीएला 12 जागा मिळतील असं दाखवतं। अंदाजांच्या आकड्यांवरून गदारोळ सुरू झालाय। काही नेटकऱ्यांनी सर्वेच्या आकड्यांवर शंका व्यक्त केली आहे, तर सर्वेच्या गणितावर विरोधकांनी सवाल केले। ॲक्सिस माय इंडियाचा सर्वे सोशल मीडियात चर्चेत आहे। नेमका काय आक्षेप घेतला जातोय ते पाहण्याआधी आकडे बघूयात। ॲक्सिस माय इंडिया सर्वेनं महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22, काँग्रेसला 3 ते 4, शिंदेंना 8 ते 10, ठाकरेंना 9 ते 11 आणि अजित पवार गटाला 1 ते 2 आणि शरद पवार गटाला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय। यातला प्रमुख आक्षेप शिंदे आणि ठाकरेंना मिळालेल्या जागांवर वर्तवला जातोय, कारण शिंदे एकूण 15 जागा लढवत आहेत। त्यापैकी 13 ठिकाणी शिंदेंचा मुकाबला ठाकरेंशी आहे। त्यामुळे जर शिंदे 10 जागा जिंकणार असतील तर मग ठाकरेंच्या 11 जागा कुठून येणार, हा सवाल नेटकऱ्यांसह विरोधकांनी उपस्थित केलाय। काही राज्यांमध्ये राज्यांच्या सीटा 10 आणि एक्झिट पोल मध्ये दाखवतात 12। म्हणजे हरियाणामध्ये जागा 10 आहेत, पण हरियाणामध्ये बीजेपी आणि एनडीएला 12 जागा मिळतील असं दाखवतं। कुठनं आणतात ती गणित जुळवून कळत नाही। त्यांना माहित नाही की लोक सगळं शोधत असतात। ह्या शिवसेनेच्या ह्याच्यावरून कमीत कमी 100 लोकांनी लिहिलंय फेसबुक आणि ह्याच्यावरती की याच्यातली सत्यता काय, की शिवसेना विरुद्ध शिवसेना हे इतक्या जागांवर लढले आणि ह्या जागा जरी विचारात घेतल्या तरी एक्झिट पोलचं गणित जुळूच शकत नाही। म्हणजे यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? सारे पार्टियों, सारे नेताओं ने राज्यवार सीटों का विश्लेषण किया। अरे एग्जिट पोल में देखिए ना, कुछ ऐसे राज्य हैं जिनका 4 सीट है, कुल मात्र 4 सीट है और वहां 6 सीट दिखा रहे हैं एनडीए को। 2 दिन पहले चुनाव के नतीजा आने के 2 दिन पहले निवर्तमान गृहमंत्री सारे 150 डीएम और कलेक्टर से बात करते हैं। क्यों इन्होंने बात की? तो ये सब दबाव लगा रहे हैं, एक माहौल पैदा कर रहे हैं कि हम आने वाले हैं, हम आने वाले हैं, हम आने वाले हैं। पर हकीकत यह है कि वो जाने वाले हैं, जाने वाले हैं, जाने वाले हैं। महाराष्ट्रात एकूण जागा 48 आहेत। त्यापैकी 13 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे, 5 जागांवर भाजप विरुद्ध ठाकरे, 8 जागांवर शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध भाजप, 15 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप, 2 जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार, 2 जागांवर शिंदे गट विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत झाली आहे, 2 जागांवर ठाकरे विरुद्ध अजितदादांचे उमेदवार आणि एका जागेवर ठाकरे विरुद्ध रासपमध्ये लढत आहे। सर्वेचा अंदाज असा आहे की भाजपला 20 ते 22, शिंदेंना 8 ते 10, ठाकरेंना 9 ते 11, अजितदादांना 1 ते 2, शरद पवारांना 3 ते 5 आणि काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळतील। मात्र शिंदेंच्या 15 पैकी 13 जागांवर ठाकरे असतील तर ठाकरेंना 9 ते 11 जागा कुठून येत आहेत? जर शरद पवारांना 3 ते 5 जागांचा अंदाज असेल तर त्या कुठून येत आहेत? आणि जर हा अंदाज खरा असेल तर भाजपला 20 ते 22 जागा कुठून आल्या, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। दोन्हीच्या जागा जर मोजल्या तर त्या 20, 21, 22 धरतात। म्हणजे याचा अर्थ हा फेक सर्वे आहे, फ्रॉड सर्वे आहे। अशा सर्वेवर जनतेचा विश्वास नसतो, हे 4 तारखेला या वेळेला स्पष्ट होईल। आकड्यांवरचा दुसरा आक्षेप म्हणजे बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष लोजपा एकूण 5 जागा लढवतोय। मात्र सर्वेमध्ये लोजपा 4 ते 6 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, पण जो पक्ष मुळातच 5 जागा लढवतोय तो 6 जागांवर कसा जिंकणार, असा प्रश्न विचारला जातोय। जितेंद्र आव्हाडांनी एका सर्वेचा फोटो ट्विट करत म्हटलंय की हिमाचलमध्ये एकूण लोकसभेच्या जागा 4च असताना त्या ठिकाणी भाजप 6 ते 8 जागांवर कसं काय जिंकू शकतं? एकीकडे भाजप आणि एनडीएच्या नेत्यांना पुन्हा भाजप स्वबळावर सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकत असल्याचा दावा काँग्रेस करते। 360, 370 म्हणजे काहीच नाही। अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत। मी इतकं सांगेन, आम्ही किमान 30 ते 35 जागा आम्ही जिंकतोय। कालही ते गांजा मारत होते, आज तर चिली मोडून बोलले असतील।
निश्चित जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं दिसतं आहे त्याचा फटका भाजपला या ठिकाणी बसताना दिसतो आहे. जे चित्र उभं राहिलेलं आहे यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारना शालीतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे आणि महायुती 38 जागा घेऊन नाताभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील. काल एका बाजूला सर्वे वृत्तवाहिन्यांवर झळकत असताना दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. दाव्यानुसार या बैठकीत सर्व राज्यातल्या गणितांवर चर्चा झाल्यानंतर विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. सपाच्या अखिलेश यादवांनी आवाहन केलंय की भाजपला 300 जागांचा अंदाज पूर्णपणे खोटा आहे. प्रत्यक्षात इंडिया आघाडीचं सरकार बनतंय. भाजप हे खोटं पसरवून मनोबल कमी करू पाहतंय, ज्यामुळे मतमोजणीच्या दिवशी तुम्ही गाफील राहून काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सोबतीनं भाजप गोंधळ करू शकतं. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी सतर्क रहा. तुर्तास TV9 पोलस्टॅट आणि पीपल इनसाइडच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजप 18, ठाकरे 14, शरद पवार गट 6, काँग्रेस 5, शिंदे गट 4 तर अपक्षांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार जर निवडणुकीच्या आधी आणि अंदाजानंतरचं चित्र पाहिल्यास नफा नुकसानीचं गणित काय सांगतंय तेही पाहूयात. 2019ला भाजपचे 23 खासदार होते. अंदाजानुसार यंदा 18 मिळाल्यास भाजपला 5 जागांचं नुकसान होऊ शकतं. शिवसेना फुटीनंतर ठाकरेंकडे 5 खासदार होते. अंदाजानुसार त्यांना जागा मिळाल्यास 9 जागांचा फायदा होऊ शकतो. शिंदेंकडे 13 खासदार आहेत. अंदाजानुसार जागा मिळाल्यास त्यांना 9 जागांचा तोटा होऊ शकतो. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांकडे 1 खासदार आहे. अंदाजानुसार 1 जागेचं नुकसान होऊ शकतं. शरद पवारांकडे 3 खासदार आहेत. अंदाजानुसार यंदा त्यांना 3 जागांचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसकडे 1 खासदार होते. यंदा त्यांना 4 जागांचा फायदा होऊ शकतो. तुर्तास हे सारे अंदाजच आहेत. प्रत्यक्ष निकालासाठी घोडं मैदान दूर नाही. मात्र सर्वेच्या आकड्यांवरून दोन्ही बाजूनं गदारोळ रंगलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.